स्वर्ण सुंदरी हेमा मालिनी प्रस्तुत हो गई। लकड़हारा चिल्लाया, यही मेरी अर्धांगिनी है। ईश्वर चकरा गए, बड़े क्रोधित हुए, कहा धन पाते ही तुम बेईमान हो गए। लकड़हारे ने हाथ पांव जोड़े, कहा भगवान क्षमा करें, आप दूसरी बार ऐश्वर्या को हाजिर करेंगे, फिर मेरी अर्धांगिनी को। एक ही तो संभालना बड़ा मुश्किल था, अब आप ही बताइए 3 पत्नियों का भार मैं कैसे उठाऊंगा। थैंक यू। 2026 हे वर्ष पद्मश्री माणिक वर्मा यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केलं जात आहे। त्या किराणा आणि आग्रा घराण्याच्या गायिका होत्या। त्यांना वंदन करण्यासाठी, आदरांजली वाहण्यासाठी जुईली मराठे ताई आपल्या पुढे गीत सादर करणार आहेत। गीताचे बोल आहेत, क्षणभर उघड नयन देवा। देवा देवा उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा। करावयास्तव मंगल पूजा, करावयास्तव मंगल पूजा। देह दीप मी जाळीन माझा, देह दीप मी जाळीन माझा। भाव भक्तीचा हा नजराणा, भाव भक्तीचा हा नजराणा। स्वीकारुणी घ्यावा देवा देवा, उघड नयन देवा। क्षणभर उघड नयन देवा। धूप जाळीते मी श्वासाचा, धूप जाळीते मी श्वासाचा। सुगंध पसरिन मंगलतेचा, सुगंध पसरिन मंगलतेचा। कोमल पद हृदयावर ठेवित, कोमल पद हृदयावर ठेवित। प्रभु माझा यावा देवा देवा, उघड नयन देवा। क्षणभर उघड नयन देवा। अभंग नाही नाही ओवी, अभंग नाही नाही ओवी। मूक जीवानी कशी रे गावी, मूक जीवानी कशी रे गावी। नयनामधले अश्रू करीती, नयनामधले अश्रू करीती। अखेरचा धावा देवा देवा, उघड नयन देवा। क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघडी नयन देवा। ताई होऊन जाऊ द्या एक कडवं। गोड कडवं। खूपच वर्षांनंतर मी गाणं गाते। खूप म्हणजे जवळजवळ मी 17-18 वर्षाची असताना कधीतरी गायलं असे होते, पण गाणी नंतर कधी गायची वेळ नाही आली होती। तर मी कानसेन बनवले, जसं मी म्हणलं त्यांनी खूप सुंदर, त्याच्यामुळे ताई ते एक कडवं चालेल आम्हाला पुन्हा। सुरुवातीतच आहे।
अभंग नाही ओवी, अभंग नाही ओवी, मूक जीवानी कशी रे गावी, मूक जीवानी कशी रे गावी, नयनामधले अश्रू करीती, नयनामधले अश्रू करीती, अखेरचा धावा, देवा देवा, उघडी नयन देवा, क्षणभर उघडी नयन देवा, क्षणभर उघडी नयन देवा. क्या बात ताई. धन्यवाद. पुढचा कार्यक्रम सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते विलास मराठे यांना. ते आपल्या समोर गीत सादर करणार आहेत. सर्वांना नमस्कार. मी पहिल्यांदाच गाणं म्हणतोय, तर सर्वांनी मला गाणं गोड म्हणून घ्या. वर्धक मंडळाचे खूप खूप धन्यवाद गाण्याची मला संधी दिल्याबद्दल. छोटे मानवा रावळे मंदिरी नांदतो देवा आपुल्या अंतरी छोटे मानवा रावळे ताटती कोठी अंबरी सूर्येती कसे वाजते बासरी राम रामी फुले उठे भुवनी भुवई रायणी दूरती पंढरी तोषी मानवा रावळी मंदिरी गंधकास तो पाकळी सारुणी वाहते निर्धरी प्रेम संजीवनी भोवताली तुला साध घाली कुणी खून घे जाणुनी रूप हे ईश्वरी शोभिषयी मानवा रावळी मंदिरी भेटतो
पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दान धर्मातुनी शोधरे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळा खेळशी कुठवरी शोधिशे मानवा राऊळी मंदिरी नांदतो देवा आपुल्या अंतरी शोधिशे मानवा राऊळी मंदिरी. थँक्यू. मी माझी अध्यक्षा म्हणून आज तुमच्या पुढे बोलत आहे की आपला आजचा कार्यक्रम फारच छान झालेला आहे आणि असंच प्रत्येकाला प्रोत्साहन मिळण्याकरता जो कार्यक्रम आयोजित केला तो अतिशय छान झालेला आहे आणि असंच पुढे करत राहावं. परंतु मला असं सांगायचं आहे की आपली वास्तू होणं अतिशय गरजेचं आहे आणि ही वास्तू होण्याकरता जसं तुम्ही आता कार्यक्रमाकरता प्रयत्न केलेत तसेच वास्तू करताही तुम्ही प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर आपली वास्तू ब्राह्मण सभेची वास्तू ही व्हावी अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करत आहे की प्रयत्न करा तुम्ही आणि प्रयत्न केल्यावर यश नक्की मिळेल तेव्हा प्रयत्न चालू ठेवा एवढंच मी सांगू इच्छिते. धन्यवाद काकू. टाळ वाद्यांच्या गजरामध्ये श्रीरामांची स्तुती ऐकताना कान तर तृप्त होतातच पण देहभानही विसरून जायला होतं. आपल्या समोर येणारा मनस्विनी हा ग्रुप केवळ भजन गाणारच नाही तर नृत्यही सादर करणार आहे. आज ते टाळ नृत्य सादर करून रामस्तुती गाणार आहे. दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है. जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है. रावण मरे ना श्री राम के बिना लंका जले ना हनुमान के बिना. रावण मरे ना श्री राम के बिना लंका जले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना. लक्ष्मण का बचना मुश्किल था कौन बूटी लाने को काबिल था. लक्ष्मण का बचना मुश्किल था कौन बूटी लाने को काबिल था. लक्ष्मण बचे ना श्री राम के बिना बूटी मिले ना हनुमान के बिना. लक्ष्मण बचे ना श्री राम के बिना बूटी मिले ना हनुमान के बिना. हो दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना. हो दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना. सीता हरण की कहानी सुनो एक बार मेरी ज़बानी सुनो. सीता हरण की कहानी सुनो एक बार मेरी ज़बानी सुनो. सीता मिले ना श्री राम के बिना पता चले ना हनुमान के बिना. सीता मिले ना श्री राम के बिना पता चले ना हनुमान के बिना. हो दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना. हो दुनिया
चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। सिंहासन पर बैठे हैं श्री राम जी, चरणों में बैठे हैं हनुमान जी। सिंहासन पर बैठे हैं श्री राम जी, चरणों में बैठे हैं हनुमान जी। मुक्ति मिले ना श्री राम के बिना, भक्ति मिले ना हनुमान के बिना। मुक्ति मिले ना श्री राम के बिना, भक्ति मिले ना हनुमान के बिना। हो दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। हो दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। हो दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। हो दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। बोलो सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, भारत माता की जय, जय श्री राम, जय जय श्री राम। स्मिता चांसीकर यांच्याकडून या ग्रुपसाठी 500 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. अरे रामाच्या हातात द्या. आपला महाराष्ट्र अनेक लोककलांनी संपन्न आहे. हा फक्त कलेचा नमुना नाही, तर इथल्या लोकांची जीवनशैली आहे. देवी म्हणजे आद्य शक्ती आणि तिने मागितलेला जोगवा कधीच व्यर्थ जात नाही, ही आमची श्रद्धा. आपल्या समोर जोगवा सादर करण्यासाठी येत आहेत सुमेधा बर्वे. हो ना. पिठा मिठाचा जोगवा घ्या ग बयानो लवकरी. पिठा मिठाचा जोगवा घ्या ग बयानो लवकरी. मला बाई जायाचं दूरवरी ग तुळजापूरच्या बाजारी. मला बाई जायाचं दूरवरी ग तुळजापूरच्या बाजारी. तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन. तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन. आई अंबेला वाहून ग लवकर परत येईन. आई अंबेला वाहून ग लवकर परत येईन. तुळजापूरला जाईन हिरवा चुडा घेईन. तुळजापूरला जाईन हिरवा चुडा घेईन. आई अंबेला भरून ग लवकर परत येईन. आई अंबेला भरून ग लवकर परत येईन. तुळजापूरला जाईन खणनार घेईन. तुळजापूरला जाईन खणनार घेईन. आई अंबेची ओटी भरून लवकर परत येईन. आई अंबेची ओटी भरून लवकर परत येईन. तुळजापूरला जाईन खण लुगडं घेईन. तुळजापूरला जाईन खण लुगडं घेईन. आई अंबेला नेसवून लवकर परत येईन. आई अंबेला नेसवून लवकर परत येईन. एका जनार्दनी जाईन डोळे भरून पाहीन. एका जनार्दनी जाईन डोळे भरून पाहीन. चरणी मस्तक ठेवून शरण तिथला जाईन. चरणी मस्तक ठेवून ग शरण तिथला जाईन. पिठा मिठाचा जोगवा घ्या ग बयानो लवकरी. पिठा मिठाचा जोगवा घ्या ग बयानो लवकरी. मला बाई जायाचं दूरवरी ग तुळजापूरच्या बाजारी. मला बाई जायाचं दूरवरी ग तुळजापूरच्या बाजारी. जय कोट जय मल्हार. जय कोट जय मल्हार. जेजुरीच्या खंडेराया जागराला या
वाज चौघडा जेजुरी गडा वाज चौघडा वाज चौघडा धरती अलीकड गड जेजुरी पलीकड धरती अलीकड गड जेजुरी पलीकड येळकोट बोलती हो मीच काय भंडारा उधळती येळकोट बोलती हो मीच काय भंडारा उधळती बोला हो तुम्ही बोला बोला हो तुम्ही बोला माळसा देवीला भंडार वाहू देवाला हो मल्हारी रायाला भंडार वाहू देवाला हो मल्हारी रायाला मल्हारी मल्हारी माझ कैवारी देव मल्हारी हा मल्हारी मल्हारी माझ कैवारी देव मल्हारी 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 माझ कैवारी देव मल्हारी हा मल्हारी मल्हारी माझ कैवारी देव मल्हारी हा मल्हारी मारत जय मल्हार मल्हारी मारत जय मल्हार मल्हारी मारत जय मल्हार हब 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 यापुढे संपदा सरदेसाई आपल्या पुढे कविता वाचन करणार आहेत. नमस्कार, मी संपदा सरदेसाई. कविता वाचन हा प्रकार आपल्याला नवीन नाही. कविता वाचन हे हा प्रकार खूप बहरास आणला तो सर्वात पहिल्यांदा मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे संदीप खरे. आयुष्यावर बोलू काही हा जो प्रोग्राम आहे त्याची सुरुवातच मुळात कविता वाचनाने झाली आणि नंतर त्याच्यामध्ये गीत ऍड करत गेले ते लोक. हल्ली इंस्टाग्रामचा जमाना आहे आणि त्या जमान्यामधलं अतिशय छान महत्वाचं असं नाव म्हणजे संकर्षण कराडे, त्यानंतर स्पृहा जोशी आणि सध्या कवितेचं पान म्हणणारी मधुराणी प्रभुलकर. ही जी कविता मी आता तुमच्या पुढे सादर करणार आहे दुर्दैवाने माझ्याकडे त्या कवितेचे कवयित्री नाही आहेत, पण इन्स्टावर ही कविता वाचली, ऐकली, खूप आवडली आणि अशी काळजात कुठेतरी भिडली म्हणून मी प्रयत्न करते बघा तुम्हाला आवडते का. कवितेचा विषय असा की सगळ्या संसारी बायकांचा रोजचा विषय आहे. संसारी बाईला जर अध्यात्मात पडायचंय किंवा भक्ती मार्गाकडे नुसतं वळायचंय तरी सुद्धा कशा काही अडचणी येतात त्या सांगणारी ही कविता. मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. पांडुरंगासोबत गुजगोष्टी करणार. पांडुरंगासोबत 4 गुजगोष्टी करणार. दुःखाचं वाळवंट माझं चंद्रभागेत भिजवणार. दुःखाचं वाळवंट माझं चंद्रभागेत भिजवणार आणि सुखाच्या रिंगणात भान हरपून फिरणार. तर केवढा कांगावा घरातल्याच विठोबाने केला. कमरेवर हात घेत म्हणाला, मुलांचं काय, माझा डबा कोण देणार. आईशी बोललीस, जबाबदारीची काही जाणीव. नुसता माझ्या नावाने मुक्तघोष केला. नुसता माझ्या नावाने मुक्तघोष केला कारण मी फक्त नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. सासूबाईंनी तर त्यांच्या आवडीचं मौनच घेतलं. सासूबाईंनी त्यांच्या आवडीचं मौनच घेतलं. टाळ चिपळ्यांच्या गजरात अख्खं स्वयंपाकघर दुमदुमलं.
त्या चिपळ्यांच्या गजरात अख्खं स्वयंपाकघर धुंदवलं का? कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. छोटी मुक्ताई तर वाट अडवूनच उभी राहिली. छोटी मुक्ताई वाट अडवूनच उभी राहिली. थोरल्या जणीनं नजर अगदी व्याकुळ दिली. थोरल्या जणीनं नजर अगदी व्याकुळ दिली. आईच्या टाहोचा एकच गजर झाला. आईच्या टाहोचा एकच गजर झाला. कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. दारातली तुळस थरथरली. दारातली तुळस थरथरली. बघा हो, माणसं तर माणसं, घरातल्या वस्तू आणि तुळस सुद्धा. दारातली तुळस थरथरली. अगं पाणी कोण घालणार? कपडे वाळत घालता घालता मन मोकळं कोण करणार? रांगोळी घालताना नवीन गणित कोण मांडणार? हो, तिनंही ऐकलं होतं. रांगोळीनंही ऐकलं होतं की मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. ती दारातूनच म्हणाली. रांगोळी म्हणाली, तू थांब इथंच. रांगोळी म्हणाली, तू थांब इथंच. अगं नको करूस वारी. अगं हीच तुझी पंढरी, भरला संसार खरी. पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी. पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी. कळवीन त्याला सुख दुःख तुझी. अगं विठुराया उभ्या जगाची माऊली. विठुराया उभ्या जगाची माऊली. ऐका बरं काय म्हणते. तुझ्या रूपानं तिची घरात वावरते सावली. तुझ्या रूपानं तिची घरात वावरते सावली. तू नुसतं आज म्हणालीस की मी पंढरीच्या वारीला जाणार. अगं तू नुसतं आज म्हणालीस की मी पंढरीच्या वारीला जाणार, पण माऊली विना हा गाभारा मात्र रिता राहणार. माऊली विना हा गाभारा मात्र रिता राहणार. नको जाऊस, नको जाऊस. हीच तुझी पंढरी, हीच तुझी पंढरी. खूप सुंदर. संपदा, नेहमीप्रमाणेच तुझं अतिशय सुंदर सादरीकरण झालेलं आहे. श्रीकृष्णाची निस्सीम भक्त म्हणजे मीराबाई, ज्यांनी त्यांचं संपूर्ण जीवनच कृष्णाबाई समर्पित केलं होतं. मीराबाईंच्या कृष्णाप्रती असलेल्या भक्तीचा वेध घेणारं गीत म्हणजे मृदुलकरांनी छेडित तारा. सुमन कल्याणपूरकर यांनी स्वरसात चढवलेलं हे गीत सादर करण्यासाठी आपल्या पुढे येत आहे मंजिरी आष्टेकर.
फार सुंदर. मी प्रेक्षकांना थोडी विनंती करते की तुम्ही हॉल सोडून जाऊ नका. शेवटचे 4-5 प्रोग्राम बाकी आहेत, तेवढे पाहून जावे. कारण तुमच्या आग्रहाखातर तुमचे प्रोग्राम्स आम्ही पहिले ठेवले होते आणि आता इतरांचे 4-5च प्रोग्राम्स बाकी राहिले. कृपया ते पाहून जा, तेवढी मी नम्र विनंती करते. कृपया मागे उभे असणाऱ्या प्रेक्षकांनी फक्त 5 मिनिटं बसावे. पुढे कविता वाचन आहे आणि माझंच आहे. कृपया माझं कविता वाचन ऐका. स्वलिखित कविता मी आज आपल्या समोर वाचते आहे. विषय थोडा नाजूक आहे पण प्रत्येकाच्या मनातला आणि प्रत्येकाच्या घरातला आहे. कवितेचं नाव आहे बायकोचं मौन. तुमची दाद मिळेल अशी अपेक्षा करते. मी स्वतः लिहिलेली कविता तुमच्या समोर सादर करते आहे. थोडा नाजूक विषय, आपल्या सगळ्यांच्याच मनातला. कवितेचं नाव आहे बायकोचं मौन. बायकोचं मौन म्हणजे एक जीव घेणं अस्त्र असतं. पुरुष मंडळी खुश. बायकोचं मौन म्हणजे एक जीव घेणं अस्त्र असतं. मनात नसतानाही त्यानं माघार घेणं एकमेव शास्त्र असतं. लाईट थोडा वाढल्यासारखा वाटतोय. ग्लो. ती म्हणते तिचं मन त्याला कधीच समजत नाही. ती म्हणते तिचं मन त्याला कधीच समजत नाही. प्रत्येक वाढदिवस आणि सणासुदीला भेट वस्तू मिळूनही ती हिशोबात कधी धरत नाही. त्याला नक्की काय कळत नाही, त्याला नक्की काय कळत नाही याचं गूढ कधी उकलत नसतं. फक्त मनात नसताना त्यानं माघार घेणं एकमेव शास्त्र असतं. तो ऑफिसात जातो तेव्हा त्याची मजा असते. तो ऑफिसात जातो तेव्हा त्याची मजा असते कारण तो 4 चौघांना भेटून त्याचं मन रिझवत असतो. पुरुष मंडळी जरा टेन्शन मध्ये आली ना. तो ऑफिसात जातो तेव्हा त्याची मजा असते कारण तो 4 चौघांना भेटून त्याचं मन रिझवत असतो. तो घरी असतो तेव्हा तिला मदत करतो. तो घरी असतो तेव्हा तिला मदत करतो पण कामापेक्षा पसाराच जास्त असतो. तो ऑफिसात असताना त्यांनी घरी असणं बरं. तो ऑफिसात असताना त्यांनी घरी असणं बरं आणि घरी असताना ऑफिसात असणं बरोबर तिला हवं असतं. मनात नसतानाही त्यानं माघार घेणं एकमेव शास्त्र असतं. ती सांभाळते माझं मूल घर आणि गोतावळा. ती सांभाळते माझं मूल घर आणि गोतावळा. देऊन क्रेडिटची ट्रॉफी तिला तो रील्स पाहायला मोकळा. त्याचा स्क्रीन टाइम तिला नेहमी खटकत राहतो. बोलून बोलून थकते ती आणि अबोला पाहुणा येतो. आता धडा शिकवूनच राहायचं. तिचं सगळं ठरलेलं असतं. मनात नसतानाही माघार घेणं एकमेव शास्त्र असतं. तुमचे नवरेच बोलतायत, माझ्यावर राग धरू नका. तिच्यासाठी तो फुल टाइम एम्प्लॉई असतो. इमाने इतबारे बिनपगाराची नोकरी आनंदात स्वीकारतो.
असतात थोडे नखरे हे असंच का ते तसंच का असे, असतात थोडे नखरे हे असंच का तसंच का असे, पण अंगवळणी पडलेलं असते पुरुष मेले सगळे सारखे. जागतिक महायुद्ध चालेल पण घरचं शीतयुद्ध नको वाटतं. जागतिक महायुद्ध चालेल पण घरचं शीतयुद्ध नको वाटतं. मनात नसतानाही त्यांना माघार घेणं एकमेव शास्त्र असतं. माहेरच्यांशी सासरच्यांशी त्यानेही जुळवून घेतलेलं असतं. माहेरच्यांशी स्वतःच्याच घरात राहतोय, माहेरच बोलायचं. माहेरच्यांशी सासरच्यांशी त्यांनाही जुळवून घेतलेलं असतं, पण तिच्या इतकं माहेर पण आता त्याच्याच घरात त्याचं होत नसतं. बोलेल काय, सांगेल काय, धमकी तरी देईल काय, कुठे जाईल बिचारा. बोलेल काय, सांगेल काय, धमकी तरी देईल काय, माहेरी निघून जाईन हे वाक्यही त्याच्या सोबतीला नसतं. तोंड दाबून बुक्क्याचा मार पदोपदी पटू लागतं. तोंड दाबून बुक्क्याचा मार पदोपदी पटू लागतं आणि मनात नसतानाही माघार घेणं एकमेव शास्त्र असतं. शेवटचं कडवं फार फार महत्वाचं. लग्नाला 25 वर्ष होऊन जातात, दोघंही सवयीचे होतात. वर्ष जशी उलटत जातात तोही तसा सराईत होतो. वर्ष जशी उलटत जातात तोही तसा सराईत होतो. गरजेपुरता ऐकून घेतो, बाकी सगळं सोडून देतो. आता ती बोलली नाही तरी त्याचं काही बिघडत नसतं. आता ती बोलली नाही तरी त्याचं काही बिघडत नसतं, पण तिचा बोलण्याचा व्यायाम थांबला तर तिलाच जास्त त्रास होईल असं त्याचं म्हणणं असतं. कारण काढून तिला सतत बोलत ठेवायचं इतकंच त्याचं काम असतं. कारण काढून तिला सतत बोलत ठेवायचं इतकंच त्याचं काम असतं. तेवढं एकदा झालं की माघार घ्यायची एकमेव शास्त्र असतं. तेवढं एकदा झालं की माघार घ्यायची एकमेव शास्त्र असतं. जनहितार्थ जारी. सगळे नवरे इकडे खुश दिसत आहेत आज. घरी जाऊन शांतपणे झोपून घ्या, हे खरं नाही. महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि लोकप्रिय लोककला प्रकार आणि पद्य वाङ्मय म्हणजे भारुड. याद्वारे मनोरंजन, आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण दिलं जायचं. संत एकनाथ महाराजांनी लोकजागरणासाठी भारुड हा प्रकार प्रसिद्ध केला आणि आपल्या पुढे भारुड सादर करण्यासाठी येत आहेत उमा बेलसरी. नमस्कार. आपल्या भारतामध्ये पुष्कळ संत होऊन गेले, त्यातले ज्ञानेश्वर माऊलींचा एक भारुड मी म्हणते. जग्गा शिवलाय नवा ग बाई मी, जग्गा शिवलाय नवा, जग्गा शिवलाय नवा ग बाई मी, जग्गा शिवलाय नवा. कवा 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 बाई मी लहान होते तवा, बाई मी लहान होते तवा. माझ्या झग्याला जरीचे काठ, माझ्या झग्याला जरीचे काठ, त्यावर लिहिलाय हरी पाठ, त्यावर लिहिलाय हरी पाठ. जग्गा शिवलाय नवा ग बाई मी, जग्गा शिवलाय नवा, जग्गा शिवलाय नवा ग बाई, जग्गा शिवलाय नवा. माझ्या झग्याचा केशरी रंग, माझ्या झग्याचा केशरी रंग, त्यावर लिहिलाय तुकारामांचा अभंग,
त्यावर लिहिलाय तुकारामांचा अभंग. धग्गा शिवलाय नवा ग बाई मी, धग्गा शिवलाय नवा. धग्गा शिवलाय नवा ग बाई, धग्गा शिवलाय नवा. कवा 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 बाई मी लहान होते तवा, बाई मी लहान होते तवा. माझ्या झग्याला रेशमी गुंडी, माझ्या झग्याला रेशमी गुंडी. ज्ञानेश्वरांची निघाली दिंडी, ज्ञानेश्वरांची निघाली दिंडी. आता दिंडी म्हणलं की ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. आता तुम्ही म्हणाल की हा जागा जो आहे तो कुठे आणि केव्हा शिवला. हा झगा मी शिवला तेव्हा, हा झगा मी शिवला तेव्हा. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तेव्हा, ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तेव्हा. ज्ञानेश्वर महाराज की, तुकाराम महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की. मी मृणाल शेवळे यांना रंगमंचावर आमंत्रित करते. ते आपल्या समोर गीत सादर करणार आहेत आणि गीताचे बोल आहेत तुम्ही मेरी मंदी. नाही. नमस्कार. सर्वात प्रथम मी तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते. आणि ब्राह्मण हितवर्क मंडळामध्ये 25व्या वर्षी मी स्टेजवर एक परफॉर्मन्स केला होता. पण त्याच्यानंतर मी आज पुन्हा इथे उभी राहते. आता बराच वेळ या AC मध्ये बसल्यामुळे आणि सध्या भयंकर घरातून फोन यायला लागला का ये आता ये. त्याच्यामुळे थोडं माहीत नसल्यामुळे जे काही चूकभूल होईल ती क्षमा गोड मानून घ्या. तुम्ही मेरी मंदिरे, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. कोई मेरी आँखों से देखे तो समझे कि तुम मेरे क्या हो, तुम्ही देवता हो. जिधर देखती हूँ उधर तुम हो, न जाने मगर किन ख्यालों में गुम हो. मुझे देख कर तुम जरा मुस्कुरा दो, नहीं तो मैं समझूंगी मुझसे खफा हो. तुम्ही मेरी मंदिरे, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. तुम्ही मेरे माथे की बिंदिया की झिलमिल, तुम्ही मेरे हाथों के गजरे की मंजरी. तुम्ही मेरे माथे की बिंदिया की झिलमिल, तुम्ही मेरे हाथों के गजरों की मंजरी. मैं हूँ एक छोटी सी माटी की गुड़िया, तुम्ही प्राण मेरे, तुम्ही आत्मा हो. तुम्ही मेरी मंदिरे, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. बहुत रात बीती चलो मैं सुला दूं,
से फरिश्ता कोई सो रहा है। तुम्ही मेरी मंदिरे, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. थँक्यू. धन्यवाद ताई. बुरगुंडा हे पारंपरिक भारुडाचाच एक प्रकार मानला जातो आणि समाजातील इष्ट अनिष्ट गोष्टींवर प्रबोधनपर प्रकाश टाकलेला असतो. असा बुरगुंडा सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत सुनीता अत्रे. सुनीता ताईंची जी एंट्री आहे ती आपल्याला पाठवून होती. ताई घे ग तुझ्या बाळाला काहीतरी दृष्टीचे मणी घे, बांगड्या घ्या काहीतरी. कितन्या इतक्या लांबनं मी चालत चालत आली अगं बाई. केवढं ऊन लागलं म्हणून सांगू तुम्हाला बाई. माझ्या ह्या बुरगुंड्याला लय भूक लागली. काय तर दे ग बाई, काय शिळं पाक काय असेल तर दे. ताई दे काहीतरी. तुला बी असाच बुरगुंडा होईल अगं, काळा कुळकुळीत. तुला बघायला जर त्याला शोधायचं असेल तर बॅटरी घेऊनच त्याला बघायला असा बुरगुंडा तुला होईल. दे ग काहीतरी शिळं पाक दे. ए गप्प बस, रडू नको. काय झालं रडायला? बघ बघ केवढ्या लोकांमध्ये आपण आलो या इथं. असं रडायचं नाही. सगळ्यांच्याकडे बघ जरा, हास 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 जरा. हा बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल. सखे तुला बुरगुंडा होईल, ग बाई तुला बुरगुंडा होईल, ग मावशी तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल. बाई तुला बुरगुंडा होईल, ग आजी तुला बुरगुंडा होईल. हो बुरगुंडा झाला शंकराला, शंकराची राणी पार्वतीला, श्री गणेश उदरासी आला, प्रथम पूजिते मी त्याला. अहो हा आपला कार्यक्रम आहे. कुठल्याही आपण कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या पूजनाने हेनेच करतो. तर प्रथम त्याला मी नमस्कार करते आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. अनादि सिद्ध नवलाई झाली, अनादि सिद्ध नवलाई झाली, स्वानंदे कुरकुला घेऊन आले, स्वानंदे कुरकुला घेऊन आले. सौभाग्याचे कुंकू भाळी लाविले, सौभाग्याचे कुंकू भाळी लाविले. सद्भक्ती बोराटी हाती धरले, सद्भक्ती बोराटी हाती धरले. सौभाग्याचे कुंकू नाथ महाराजांनी आपल्याला याच्यामध्ये वर्णन केलेले आहे. सौभाग्याचे कुंकू किती महत्वाचं आहे. ज्यावेळेस अहो लग्नाची कितीही पद्धत बदलू द्या, पण सौभाग्याचे कुंकू काय? तुमच्या गळ्यात मंगळसूत्र हवंय, हातात बांगड्या हव्यात, पायात जोडवी हवीत आणि कपाळाला कुंकू तर हवंच हवं. अहो तुम्ही किती साजशृंगार केला, जर तुमच्या कपाळाला कुंकूच जर नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. आपण पूर्वीपासून बघतोय आपली रेणुका देवी, तुळजापूरची देवी, आपली कोल्हापूरची देवी, सगळ्यांच्या कपाळाला तुम्ही बघितले का कसा कपाळी मळवट म्हणतात ना. कपाळी मळवट मातेचं ध्यान नीट. बघा तुम्ही आधी आपण समोर ज्यावेळेस जाऊ देवीच्या पुढे तर आपल्याला समोर ते कपाळाचा मळवट आणि कुंकू हेच दिसतं, मग दागिने दिसतात. नाहीतर नुसतंच काय काय साखळ्या पैंजण कमरेला कंबर पट्टा, साखळ्या पैंजण तुटल्या डोरलं कमरेला कंबर पट्टा, नाकात नथ घालुनी सगळा थाटमाट करुनी, नेसली शालू पैठणचा. अहो तुम्ही शालू पैठणचं नेसलाय, पैठण शालू तुमचा दिसतोय, पण जर तुमच्या कपाळालाच कुंकू नाही
काय उपयोग आहे तुमचा त्या शालू पैठणी आणि दागिने घातलेल्याचा? तर बाई कपाळाला कुंकू, पूर्वीच्या बायका रुपया एवढं कुंकू कपाळाला असायचं, पण ते कुंकू इकड तिकडं कधी हल्लेलं दिसत नव्हतं. माझ्या आजीची पण ते ह्याची पेटी होती, शृंगारदानी पेटी. तर माझ्या आजी नेहमी असं कपाळाला ती मेण लावायची आणि वरती कुंकू लावायची. असं हे कुंकू बाई बघा. काय म्हणताय ताई तुम्ही? काय नाही कोण कुंकू लावत आता? खरंच का काय? अगो बया, कुंकू नाही लावत. कुंकू मग काय लावताय? टिकली. हा म्हणजे काय? आता कुंकूवाल्या गेल्या, टिकल्यावाल्या आल्या. अहो टिकल्या त्या पण काय, टिकल्या नुसत्या साध्या नाहीत, मॅचिंग. जशी साडी तशी टिकली. आता तर अजून काय नवीन निघालंय की नवऱ्याचे पण कपडे तसले, बायकोचे पण कपडे तसले, पोराचे पण कपडे, हे सगळं तुमचं मॅचिंग. बाय बाय छान दिसतंय, गोड दिसतं, नाही दिसत असं म्हणत नाही मी. हे सगळं तुमचं मॅचिंग आहे. पण मी एक विचारते तुम्हाला, ह्या सगळ्या मॅचिंग मध्ये तुमचं नेचर मॅचिंग जे काय म्हणता येत ना ते असतंय का हो? का नुसतंच फक्त दिखाव्यासाठी तुमचं सगळं हे? नेचर मॅचिंग पाहिजेत. नवऱ्याने बायकोला समजून घेतलं पाहिजे, बायकोने नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे, तरच हा संसार. नाहीतर अहो काय ही टिकली टिकली तर टिकली, नाहीतर हुकली. नाही पटलं की तिला सोडून नवरा दिला घटस्फोट की चालेल की दुसरं लग्न करा. असं नको, असं नाही होत आलं पाहिजे. आई वडिलांचे संस्कार आपले इथं दिसून येतात. खरं तर आई वडिलांनी जे आपल्याला संस्कार केलेले आहेत की बाबा घराला सांभाळायचं, सासू सासऱ्यांना सांभाळायचं, नणंद असेल लहान तिला सांभाळायचं, हे सगळं करून तुम्ही मग बाकीचं सगळं करा जे काय करायचंय ते. म्हणून म्हणते बाई बघ तुला काय वाटतंय. जर माझ्याकडनं कुंकू घ्यायचं असेल तर घे. व्हर्जिनल कुंकू आहे बरं का, मात्र व्हर्जिनल. पंढरपूरवरून आणले, पंढरपूरला घे. माझं माहेर पंढरपूर आहे, तर तिकडून कुंकू आणलेलं आहे मी. आणि हे कुंकू कशापासून? हळदीपासूनचं कुंकू आहे. तुला कुठलाही अपाय होणार नाही, कुठलाही काय होणार नाही, असं हे कुंकू माझ्याकडे आहे. तुला घ्यायचं असेल तर घे, माझे काय तसं नाही. पण बाई आता काय फॅड निघाले, कुंकू टिकल्या तर लावायचं नुसतं. पण जीन्स, अहो पर्वत म्हणजे सूट, जीन्स पॅन्ट शर्ट घालून तरा चालली. अगं म्हटलं बाई काय हे, कपाळाला कुंकू टिकली नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही. आला ना पाठी मग ना पोरगं लगेच, आई जीन्सच्या पॅन्टवर टिकली वगैरे नसतात लावत. म्हणलं तुला कुणी मध्येच गुबू करायला सांगितलं हे? तिला सांगू ते मला काय सांगायचंय ते. पण तिनं लगेच नवऱ्याला खुणवलं. आई काय म्हणतायत बघा, मला टिकली नाही लावायची, मी जीन्सची पॅन्ट घातली असं. अगं बाई पण असं नका करू. बिन काय म्हणतात ना, थोडं तरी एवढंच तरी कुठं तरी तुम्ही काहीतरी लावा. आता तर काय गळ्यातला नवरा आलाय हातात, गळ्यात घालायचं सोडूनच दिले, हातात काय काळे मणी घालतात. आहे अहो हे अशी पद्धत आहे आई, ही अशी पद्धत आहे. बरं बाय ठीक आहे, कर तुझी काय पद्धत असेल त्याचं. अशा आधुनिक पद्धतीच्या मुली आहेत. पण तरी पण मुलींनी मला असं वाटतं की आपले संस्कार सोडू नये. जे काय असेल त्या संस्काराला धरून वागावं त्यांनी. तर असा हा बुरगुंडा सगळ्यांना होऊ दे. बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, सखे तुला बुरगुंडा होईल, बाई तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा झाला दशरथाला, बुरगुंडा झाला दशरथाला, दशरथाची राणी कौसल्येला, श्रीराम जन्मासी आला. असा हा माझा राम जन्माला आला. खूप आनंदात म्हणजे खूप आनंदात मोठा झाला. राज्याभिषेक सोहळ्याचं त्याचं कार्यक्रम चालू झाला अयोध्या नगरीमध्ये. सगळीकडे आनंद का तर म्हणे रामाचा राज्याभिषेक. पण कैकेयीने अशी जी ठिणगी टाकली की रामाला 14 वर्ष आयुष्य म्हणजे वनवासाला जावं लागलं. पण त्या रामरायाने एका शब्दानेही आपल्या मातेला विचारलं नाही. राज्याभिषेक सोहळा चालू होणार होता, पण आईला विचारलं नाही की आई माझी काय चूक झाली, तू मला का वनवासाला पाठवतेस. पण एका शब्दानेही रामराया बोलले नाहीत आणि विचारलं नाही. नाहीतर बघा आजची मुलं काय, अरे जा रे गण्या काय तर घेऊन ये की झालं. आई तुला कशाला पाहिजे हे, मी जरा काम करतोय, मी आत्ताच आलोय ना शातात, मी आणि काय करतोय तर मोबाईल बघतोय. पण त्या आईकडे बघायचं सुद्धा नाही, आईकडे त्याचं लक्ष सुद्धा नाही. अशी ही आत्ताची मुलं करतात. तर असं करू नका. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय, ज्यांनी आपल्याला हे केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही थोडं तरी म्हणजे त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे हे करा, त्यांना
ज्यावेळेस आपले आई वडील जातात त्यावेळेस जे काही दुःख असतं ते आपल्याला कळतं, तोपर्यंत नाही कळत. ते आहे तोपर्यंत त्यांना जरा थोडंसं सांभाळा, त्यांच्या आवडीनिवडी जपा, सगळं करा. असं म्हणते, असा बुरगुंडा असा तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा झाला देवकीला, बुरगुंडा झाला वसुदेव देवकीला. श्रीकृष्ण जन्मासी आला, त्याने कंसाचा वध केला, त्याने कंसाचा वध केला. असा हा श्रीकृष्ण वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. असा हा कृष्ण, जिथं जिथं तुमचा अन्याय होईल तिथं तिथं मी उभा आहे. असा हा कृष्ण कधीच कुणाला म्हणजे हे करणार नाही. असा तुला बुरगुंडा होईल ग बाई, तुला बुरगुंडा होईल ग मावशी, तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा झाला विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला, बुरगुंडा झाला विठ्ठलपंत रुक्मिणीला. श्री ज्ञानदेव जन्मासी आला, श्री ज्ञानेश्वर माऊली माझी जन्मास आली. अहो काय ह्या लेकरांनी काय नाही केलं, सगळ्या संघटना तोंड दिलं, लहानपणापासून सगळे अन्याय सहन केले, सगळं हे केलं. 16व्या वर्षी लोकांना त्यांनी इतकं ज्ञान दिलं, इतकं ज्ञान दिलं की त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आणि त्यांनी म्हणजे इतक्या लहान वयात त्यांनी सगळं हे सगळं केलं आणि कार्य करून दाखवलं त्यांनी. पण आताची कार्टी काय, 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं धोक्याचं, कसला धोक्याचं, 16वं वरीस धोक्याचं. अरे बघ काय काय लोकांनी केलं. इकडं शिवाजी महाराज बघ माझे, किती लहान वयात स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी हे केलं, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी तळमळ त्यांनी व्यक्त केली. अरे असं कर, अरे तुमच्यासारखी जर अशी पोरं निपजली की दिल दिया है जान भी देंगे, दिल दिया है दर्द लिया है, अशी जर पोरं तुमची जर झाली तर काय उपयोग आहे. अरे बघा इकडं आई वडिलांनी तुमच्यासाठी काय केले, किती कष्ट केले तुमच्यासाठी आई वडिलांनी, ते बघा. आणि मग ते जान द्यान दिल द्यान हे करा, पण आधी आई वडिलांच्याकडे बघा, आई वडिलांनी काय केले ते बघा. असा तुला बुरगुंडा होईल ग बाई, तुला बुरगुंडा होईल ग सखे, तुला बुरगुंडा होईल बाई बाई, तुला बुरगुंडा होईल ग मावशी, तुला बुरगुंडा होईल. ए गप्प बस, काय दूध पाहिजे तुला, इथं दूध बीत काय मिळत नसतं. पण चालेल का तुला पण्याची वाटली, पण पिणार आहेस का तू, पण पिणार असेल तर आकर, तर गप्प बस, रडू नको. आता घरी गेला दे ग माई, काहीतरी जुनं पानं कपडे बिपडे काय असले तर दे की मला, दे साडी बिडी. आता तुम्ही म्हणाल अगं बाई 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 ते बघते बघते ग मावशीला दिली 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 बाटली तर दिली प्यायला गुरुगुंड्याला माझ्या बाई ग. हा बघते आणि कधी मावशी पडत लगी तुझ्यासाठी, ताण लागली तुला, ताण लागली. बर 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 बर. एका जनार्दनी शरण मी आले, एका जनार्दनी विठ्ठलाला मी शरण आले. आणि चैतन्य ग्रुपच्या सख्यांसाठी मी प्रार्थना केली. चैतन्य ग्रुपने मला जी आज इथं संधी दिली भारूड करायची, त्यांनी खूपच आग्रह केले, नाही तुम्ही भारूडच करायचं, नंतर दुसरे अजून काहीतरी प्रोग्राम होते माझे, पण त्यांनी सांगितलं की हेच करायचं. आणि मला चैतन्य सख्याच्या ज्या ग्रुपच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी मी खरोखर म्हणत, त्या नेहमी अशाच हसत राहाव्यात, अशाच आनंदी राहाव्यात आणि सगळ्यांना हा आनंद त्यांनी द्विगुणित करावा, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. सखे तुला बुरगुंडा होईल बाई, तुला बुरगुंडा होईल ग मावशी, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल सखे, तुला बुरगुंडा होईल, सखे तुला बुरगुंडा होईल. तर बुरगुंडा म्हणजे काय, अहो हे लेकरू म्हणजे बुरगुंडा असं नाहीये. बुरगुंडा म्हणजे तुम्हाला जे ज्ञान होईल ते ज्ञान ते तुम्हाला मिळावं, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे भारूड संपवते. विठ्ठल 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 ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद सुनीताताई. आता आपल्या पुढे गीत सादर करण्यासाठी येणार आहे डॉक्टर सुषमा वैद्य. गाण्याचे बोल आहे चांदणे शिंपीत जाशी. मूळ गाण्याला स्वर लाभले आहेत आशा भोसले,
संगीतबद्ध केले आहे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी आणि शब्द आहेत राजा बडे यांचे. प्रियकराने प्रेयसीचे केलेले हे अनेक उपमा अलंकारांनी सजलेलं असं गीत आपल्या समोर सुषमा वैद्य सादर करीत आहे. खूपच सुंदर सुषमाताई, खूप छान. आपल्या पुढे नृत्य सादर करण्यासाठी रोहिणी कुलकर्णी येत आहे आणि नृत्य आ गई रे या गाण्यावर त्या नृत्य सादर करणार आहे.
झूले झूल इन बाहों के झूले प्यार थोड़ा सा मुझ दे के मेरे दोनों दिल तुमले रुत आ गई रे 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 पीली पीली सरसों फूले गीले गीले पत्ते झूमे पीहू पीहू पपिया बोले चल बाग में धमक धमक ढोलक बाजे झनक झनक पायल छनके खनक खनक गंगा बोले चल बाग में चुनरी जो तेरी उड़ती है उड़ जाने दे बिंदिया जो तेरी गिरती है गिर जाने दे चुनरी जो तेरी उड़ती है उड़ जाने दे रुत आ गई रे 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 जब यूं सजती है एक धूम मचती है सारी गलियों में सारे बाजार में आंचल बसंती है उसमें से झनती है जो मैंने पूजी है मूरत प्यार में जान कैसी है ये डोरी मैं बंधा हूँ जिससे गोरी तेरे नैनों ने मेरी नींदों की कर ली है चोरी रुत आ गई रे 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 पीली पीली सरसों फूले पीली पीली पत्ते झूले पीहू पीहू पपिया बोले चल बाग में धमक धमक ढोलक बाजे झनक झनक पायल छनके खनक खनक गंगा बोले चल बाग में चुनरी जो तेरी उड़ती है उड़ जाने दे बिंदिया जो तेरी गिरती है गिर जाने दे चुनरी जो तेरी उड़ती है उड़ जाने दे रुत आ गई रे रुत आ गई रे रुत आ गई रे रुत आ गई रे धमक धमक ढोलक बाजे धन्यवाद ताई. पुढील कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करते नीता लेले यांना. त्या आशा भोसले यांचं कोण येणार ग पाहुण्यात हे गीत आपल्या पुढे सादर करणार आहे. नमस्कार. थोडीच लोक उरली आहेत आता तरी पण जुलीताईंनी माझं गाणं मुद्दामून शेवटी ठेवलंय का तर आशाताईंच्या गाण्याने शेवट व्हावा आजच्या कार्यक्रमाचा हा हेतू आहे तिचा. तर खरंच आहे गायन कला म्हटलं तर आशाताईंना आपण कधीच विसरू शकत नाही. तर त्यांचे अनेक प्रकार म्हणजे कुठलाही प्रकार त्यांनी सोडला नाही आहे गाण्याचा. सगळ्या प्रकारची गाणी त्यांची आहेत. साधारणपणे भावगीतं तर सगळ्यांनी लक्षात ठेवली असतील. पण परवाच मी चैतन्य ग्रुपवर एक मेसेज टाकला होता. आशा दीदींच्या
किमान 9-10 गाण्यांची तरी लिस्ट माझ्याकडे होती बालगीतांची. जो प्रकार फारसा म्हणजे ऐकला जातो पण लक्षात नाही ठेवला जात, जो मला खूप आवडतो. तर आज मी तसंच एक हलकं फुलकं गाणं तुमच्यासमोर सादर करणार आहे की जाताना आशाताईंची एक चांगलीच आठवण आहे. त्यांच्या सगळ्या आठवणी आपल्यासाठी चांगल्याच आहेत, पण जे आयुष्य त्या जगल्या तर ते आपल्याला नको वाटतं ऐकायला. पण गाण्याच्या रूपात, त्यांच्या कलेच्या रूपात आपण त्यांना नक्कीच कायम चांगल्याच अर्थाने लक्षात ठेवू. तर असं एक हलकं फुलकं गाणं प्लीज सांभाळून घ्या. अनेक नाती बालगीतातून म्हणजे दादा ताई, ताई बहिणी आणि एक अतिशय महत्त्वाचं नातं बहिणी बहिणी. त्या काळात थोडं अंतर असायचं वयात मोठ्या बहिणीच्या लहान बहिणीच्या. तर जेव्हा मोठ्या बहिणीचं लग्न जमतं तर ती लहान बहीण तिला कशा पद्धतीत तेव्हा चिडवत असेल आपण इमॅजिन करू शकतो या गाण्यातून. कोण येणार ग पाहुणे, कोण येणार ग पाहुणे, ताई मला सांग, ताई मला सांग, मला सांग, मला सांग, कोण येणार ग पाहुणे, कोण येणार ग पाहुणे. आज सकाळपासून ग गेली ताईची घाई उडून, आज सकाळपासून ग गेली ताईची घाई उडून. आरशासमोरी बसून, आरशासमोरी बसून आहे बुवाईट, आहे बुवाईट, घाल बाई नवे दागिने, कोण येणार ग पाहुणे, कोण येणार ग पाहुणे. झाली झोकात वेणी फणी, नवीन कोरी साडी नेसुनी, झाली झोकात वेणी फणी, नवीन कोरी साडी नेसुनी. ताई माझी जरी दिसे देखणी, ताई माझी जरी दिसे देखणी. गोरे गोरे पान, गोरे गोरे पान, तेही आहेत सुंदर म्हणे, कोण येणार ग पाहुणे, कोण येणार ग पाहुणे. नको सांगूस जाग मला, मीच मज्जा सांगते तुला. नको सांगूस जाग मला, मीच मज्जा सांगते तुला. गोड गोड खाऊ, गोड गोड खाऊ, मला देतील नवे मेहुणे, कोण येणार ग पाहुणे, कोण येणार ग पाहुणे. ताई मला सांग, ताई मला सांग, मला सांग, मला सांग, कोण येणार ग पाहुणे, कोण येणार ग पाहुणे. धन्यवाद ताई. आजपर्यंत आशा ताईंची बरीच गाणी ऐकली होती आणि त्यातलं हे एक नवीन गाणं आज ऐकायला मिळालं. खूप छान वाटलं. यापुढे सुनील आपटे यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. ते आपल्या समोर गीत सादर करणार आहेत. सगळ्यांच्या आग्रहाखातर काका गीत सादर करतायत. की
इतक्या जणांनी हा प्रोग्राम एकदम क्लायमॅक्सला नेल्यानंतर अँटी क्लायमॅक्स म्हणून माझी निवड केली. मला म्हणाले तुमची निवड केली आहे असं एक मताने ठरलं. इनफॅक्ट 2 मताने ठरलं. पण ते दोघी जणी मला सारख्या चिडवत आहेत, तुम्ही गा तुम्ही गा तुम्ही गा. अँटी क्लायमॅक्सला गरज आहे. ठीक आहे म्हटलं, आता वेळ आली तर करू. कहना है कहना है कहना है कहना है आज तुमसे ये पहली बार हो. तुम ही चलाई तो जीवन मेरे प्यार प्यार प्यार. कहना है आज तुमसे पहली बार हो. तुम ही चलाई तो जीवन मेरे प्यार प्यार प्यार. तुमसे कहने वाली और भी है प्यारी बातें. तुमसे कहने वाली और भी है प्यारी बातें. सामने सबके बोलो कैसे कह दूं सारी बातें. आज मगर बस इतना ही करना है इकरार. तुम ही चलाई तो जीवन मेरे प्यार प्यार प्यार. सबसे दिल में मेरे मान लिया है तुमको अपना. सबसे दिल में मेरे मान लिया है तुमको अपना. आंखें मेरी देख रही है प्यार से सोते सपना. मेरे गले में डाल रही हो तुम बाहों का हार. तुम ही चलाई तो जीवन मेरे प्यार प्यार प्यार. कहना है आज तुमसे पहली बार. ओ तुम ही चलाई तो जीवन मेरे प्यार प्यार प्यार. तुम ही चलाई तो जीवन मेरे प्यार प्यार प्यार. खूप छान काका. धन्यवाद धन्यवाद. यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकारिणी सदस्यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. तिकडे एकदा हात करून दाखवला आम्ही. आभार प्रदर्शनाचा या अतिशय महत्वाच्या अशा या कार्यक्रमासाठी आपण बघूया कोणाकोणाचे हातभार लागले. सगळ्यात पहिल्यांदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊ दे. तुमच्या सहकार्याशिवाय हे अशक्य होतं. अशक्य. मनापासून सगळ्यांचा इथे असलेला सहभाग. नुसतं मन नाही तन मन धन लावलं सगळ्यांनी. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या.
सगळ्या दात्यांचे ज्यांनी विशेष करून लक्ष ठेवून की आपल्याला सगळे हे शूट करतायत आणि हा अत्यंत चांगला व्हावा कार्यक्रम याच्यासाठी ज्यांनी मदतीचे हात घालवले त्या सगळ्यांचे धन्यवाद. या हॉल आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिला त्या विवा संस्थेचे आभार, त्याच्यासाठी मदत करणाऱ्या अनुजाताईंचे आभार. त्यानंतर आपल्याला हे जे शूटिंग करतात भावेश ठक्करजी त्यांचे आभार, त्यांचा मुलगा श्री कुणाल यांचे आभार, कारण ते खरोखरी आपल्या संस्थेसाठी कायम अत्यंत कमी दरामध्ये आपल्याला हे करून देत असतात. त्यानंतर हे जे माईक आणि आपण आपल्यापर्यंत पोहोचतोय ह्या सगळ्या खुर्च्या आणि बाकीची सेवा देणाऱ्यांचे सगळ्यांचे आभार. सजावट करण्यासाठी या माझ्या सगळ्या मैत्रिणी अतिशय पुढाकार घेऊन आल्या, तुमच्या सगळ्यांचे आभार. देवीच्या सजावटीचे तुम्हाला भरपूर देवीचे आशीर्वाद मिळणार आहे. अजून महत्वाचं पन्ह तर तुम्ही पाहिलात, पन्ह करणाऱ्या माझ्या सगळ्या सख्यांचे आभार ज्यांनी हे पन्ह केलंय. अनुजा, मनाली आणि अनुश्री आहे, श्रुती आहे आणि सगळ्यांचे आभार. त्या खेरदादांनी आणि श्रुतीताईंच्या परिचयाचे दादरचे पणशीकर मिठाईवाले आहेत, त्यांनी ह्या बाटल्या आपल्याला दिलेल्या आहेत एकही पैसा न देता, त्यांचे आभार. कारण त्या सुंदर झाल्या त्यांनी बाटल्या दिल्या म्हणून असं आपण ग्लासात ओताओती करून मग ते असं करण्यापेक्षा सुंदर एक झालं की आपल्याला मस्त आपल्याला त्या बाटल्यांचं आपल्याला बाटल्या घेतल्या आल्या त्यांची आज भावना पोचल्या. आता बघा असं आपण बोलताना सुद्धा कधी कधी अडखळायला होतं, पण लिहिताना खेरदादांना अजिबात अडखळायला होत नाही बरं का. तुम्ही जे सगळे मेसेज वाचताय ते लिहिण्याचं काम खेरदादा करतात उत्कृष्ट मराठीमध्ये. आम्ही झाडायचं काम करत असतो. आम्ही म्हणजे आपले सगळे ह्या ज्या अनुजाताई आणि सगळ्यांना आम्ही खेरदादांच्याकडनं लिहून घेतो, त्यांचे आभार. त्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे जे कॅश प्राइज त्यांनी दिली त्या सगळ्यांचे आभार. अजून एक कॅश प्राइज बाकी आहे. स्नेहल आपटे मॅडम, स्नेहल आपटे मॅडमनी जाहीर केलेला आहे, मॅडम आहे तिथे. स्नेहल आपटे मॅडमनी 1000 रुपये भक्ती आणि पूर्णा यांच्यासाठी नंतर द्या. ते आधी आता स्वीकार करा, तो तुमचा मान आहे आज, ते स्वीकार करा. ते प्रेम आहे सर्वांचं, ते मान आहे सर्वांचा तुमचा. खूप खूप धन्यवाद. अतिशय बरं वाटलं तुमच्या सगळ्यांची उपस्थिती. आजची शेवटपर्यंत तुम्ही राहिलेला आहात. पुढचे खूप कार्यक्रम करायचे, त्यासाठी तुमची अशीच मदत लागणार आणि अतिशय वेगवेगळ्या धर्तीचे कार्यक्रम जसे काही वर्कशॉप वगैरे पण आपण आणणार आहोत ते आणि अजून काही त्या सगळ्याची आपल्याकडे लिस्ट येईलच. कार्यकारिणीच्या सगळ्या सदस्यांना मी आमंत्रित करते की आपण अथक परिश्रम घेतले, सगळ्यांनी इथे एकत्र यावं. मी आपले पदाधिकाऱ्यांना सुद्धा सांगते की सगळ्यांनी कृपया यावं मंचावरती आणि एकत्र एक ग्रुप फोटो कोणीतरी एक काढाल. मॅडम यावरती म्हणाली आपण यावं, सर्वांनी एकदा इकडे यावं. गेले असतील तर दोष माझा आहे, कृपा करून त्याच्याविषयी कोणाची अनमान बाळगू नका. मनात अत्यंत प्रेम करून आपण जसे एकमेकांना भेटतोय तसेच भेटत राहू पुढच्या प्रत्येक कार्यक्रमात. धन्यवाद. ही नवी सुरुवात आहे. सगळे मनाने एकत्र आलेत आज आणि सगळे बच्चे बच्चे एकत्र आलेत आणि ह्या जो आपलेपणा आहे हा असाच वृद्धिंगत हो. तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री, सर्वांना शुभरात्री. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सेलिब्रिटी आहेत खरे आजचे आणि त्यांनी नाही सांगितलं होतं पण तरी आज यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे आणि म्हणून ही चॉकलेट्स आहेत सगळ्यांना मुलांना. पण बेडेकर सर घरी गेलेले आहेत आता, त्याच्यामुळे बेडेकर मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्याकडनं आणि चॉकलेट तुम्हाला आमच्याकडनं त्यांचं चॉकलेट.